कराड चिपळूण राज्य महामार्गाचं काम सुरू, ठेकेदार निकृष्ट काम करत असल्याचा आरोप, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस, पत्नी सुनेत्रा पवारांची वाढदिवसाच्या निमित्तानं खास पोस्ट, नेतृत्व जे कृतीतून सिद्ध होतं, अजित पवारांसाठी लिहिलं भावनिक पत्र। पुण्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रारूप आराखड्यासाठी 13 तालुक्यातून हरकती, सूचना दाखल, 21 जुलैला हरकती नोंदवण्याचा होता शेवटचा दिवस। हिंगोलीच्या बरडा पिंपरी परिसरामध्ये जोरदार पाऊस, बरडा पिंपरी गावच्या शिवारात नदीला पूर, महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, मंदिरामध्ये शिरलं पाणी। मुख्यमंत्री फडणवीस उद्या पंढरपूरमध्ये संत नामदेव महाराज समाधी सोहळा कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरचा दौरा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती। कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन, मनसेचे कार्यकर्ते चढले 60 फूट उंचीच्या होर्डिंगवर, अनोखं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। नाशिकमध्ये कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटेंना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न, निवेदन देताना पत्ते दाखवण्याचा केला प्रयत्न। घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद, मराठी नाही हिंदीत बोलायचं, परप्रांतीय महिलेचा ग्राहकांना दम। अकोल्यातील मन नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, अकोला बुलढाण्याला जोडणारा पूल पाण्याखाली, अकोला बुलढाणा जिल्ह्यांचा संपर्कही तुटला। अकोल्यातील पारस शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, मुसळधार पावसानं नागरिकांची उडाली तारांबळ, नाल्याचं काम सुरू, पावसाचं पाणी घरात शिरलं। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये शिक्षकाचा कारनामा, पाण्याच्या बाटलीतून शाळेत आणली दारू, गावकऱ्यांनी केला भांडाफोड, पोलीस ठाण्यात देण्यात आली तक्रार। बीडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, माजलगावातील कोथळा गावच्या सरस्वती नदीला पूर, कोथळा आणि सिरसाळा गावचा संपर्कही तुटला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।